नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ऑगस्ट 2023 या महिन्यामध्ये झालेल्या जे काही CTET पेपर आहे, तर यामध्ये पेपर 1 आणि सेट ए या पेपरचं आपण या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षार्थींनी भाषा जर पहिली मराठी निवडलेली असेल तर तो पेपर या ठिकाणी आज आपण या पेपरचे विश्लेषण करणार आहोत. यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून CTET या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयासाठी तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध होतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पुढील उदाहरणासाठी अनुकूल पर्याय निवडा. मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीचे 15 प्रश्न जे आहे तर ते अध्यापनशास्त्रावर आधारित आहे आणि उर्वरित जे 15 प्रश्न आहेत तर ते आहे भाषा आकलन आणि व्याकरणवर आधारित आहे. तर या ठिकाणी सुरुवातीचे 15 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो उर्वरित 15 प्रश्नाचा असणार आहे. तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघितला तर यासाठी पर्याय आहे ट्रान्स लँग्वेजिंग, पाठ करणे, उजळणी आणि स्वनिरीक्षण. आता या ठिकाणी ट्रान्स लँग्वेजिंग म्हणजे काय, तर अनुवाद करणे किंवा भाषांतर आपण त्याला म्हणतो, एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर करणे. तर या ठिकाणी योग्य विथ ट्रान्स लँग्वेज. तर या ठिकाणी काय प्रश्न की मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की, तर कशाची दखल त्या ठिकाणी घ्यावं लागेल की भाषेवर लक्ष केंद्रित करताना ट्रान्स लँग्वेजिंग, पाठ करणे, उजळणी की स्वनिरीक्षण. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वनिरीक्षण. स्वनिरीक्षण हा त्या ठिकाणी योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी हेड अँड शोल्डर्स, नीज अँड टोज हे गाणं म्हणतात. गाणं म्हणत असताना ते शरीराच्या त्या अवयवांना स्पर्श करतात. शिक्षिका त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवीत आहे. यामध्ये पर्याय आहे निवड, दृश्यश्राव्य, संवादात्मक भाषा शिक्षण व समग्र शारीरिक प्रतिभाव. तर या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला लगेच कळेल की विद्यार्थी जे काही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करतात किंवा जे ॲक्शन करत आहात तर ते आपल्या जे काही शरीराचा जो काही अवयव आहे त्याला स्पर्श देखील करतात. हेड म्हटल्यानंतर डोक्याला हात लावतात, शोल्डर म्हटल्यानंतर खांद्याला हात लावतात. तर याचा अर्थ आहे की समग्र शारीरिक प्रतिभाव त्या ठिकाणी करत आहे. पर्याय क्रमांक 4 समग्र शारीरिक प्रतिभाव, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी समूहाला मागील पाठावर बेतलेल्या शब्दसंग्रहावरील 5 प्रश्नांची उत्तरे देणे आहे. त्यानंतर ते दुसऱ्या समूहाला आपले प्रश्न देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. असे करणे कशाचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी ग्रुप करून समूह शिक्षण आपण ज्याला म्हणू शकतो किंवा ग्रुपमधून समूहातून वेगवेगळे विचार विनिमय विद्यार्थी करून आपले विचार मांडतात. तर या प्रकारे या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी सवंगड्याकडून झालेले मूल्यमापन, स्वमूल्यमापन, प्रत्याभरण आणि वाचन मूल्यमापन. हा त्या ठिकाणी स्वमूल्यमापन आपल्याला नाही म्हणता येणार कारण स्वतः न करता आपल्याला ते ग्रुपमध्ये करायचं आहे. म्हणून पहिलं ऑप्शन या ठिकाणी दुसरं ऑप्शन या ठिकाणी कट होणार. त्यानंतर दुसरं आहे प्रत्याभरण, हे देखील नाही आणि वाचन मूल्यमापन हे देखील नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सवंगड्याकडून झालेले मूल्यमापन. सवंगडी म्हणजेच मित्र. तर त्या समूहातून त्यांना त्यांचे मूल्यमापन कळून येणार आहे की कोणाचे प्रश्न त्या ठिकाणी उत्तरे बरोबर आहेत ते. पुढचा प्रश्न आहे, माझी शिक्षिका एका कार्डावर एखादा शब्द किंवा वाक्य मला लिहून देते आणि मी वर्गासमोर अभिनय करून दाखवतो. विद्यार्थ्यांनी तो शब्द किंवा वाक्य ओळखायचे असते. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आणि त्यांचा अग्रक्रम यासाठी योग्य पर्याय निवडा. आता विद्यार्थ्यांनी ते शब्द ओळखायचा आहे की तो शब्द किंवा ते वाक्य कोणतं आहे ते. तर यामध्ये पहिला पर्याय आहे गतिबोधनात्मक पातळीवर गुंतल्यावर भाषा लक्षात येणे. मला दृश्य रूपात पाहिल्यावर भाषा लक्षात येते, मला ऐकल्यावर भाषा लक्षात येते की कार्डावर लिहिलेला मजकूर पाठ केल्यावर मला भाषा लक्षात येते. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये योग्य पर्याय आहे की पर्याय क्रमांक 1
गतिबोधनात्मक पातळीवर गुंतल्यावर भाषा लक्षात येते. हे ऑप्शन त्या ठिकाणी योग्य आहे. हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, इथे विधान आणि कारण दिलेले आहे. पहिलं विधान आहे, शाळेत येणारे प्रत्येक मूल त्याच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात. शाळेत येणारे प्रत्येक मूल त्याच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात. हे विधान आहे आणि यावरच आपल्याला कारण दिलेले. भाषिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमताचे सादरीकरण करता येत नाही. तर या ठिकाणी एक विधान आणि एक कारण दिलेलं आहे. त्यापैकी आता कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय पहिला आहे, ए चूक आहे पण आर बरोबर आहे. दुसरं आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. तिसरं आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि चौथं आहे, ए बरोबर आहे परंतु आर चूक आहे. तर या ठिकाणी आपण बघूया की विधान काय आहे, की शाळेत येणारे प्रत्येक मूल त्यांच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात. या ठिकाणी काय आहे, पॉझिटिव्ह म्हणजे या ठिकाणी सकारात्मक आपल्याला दिलेले आहे, बरोबर. मग चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात. मग कारण काय दिले, तर भाषिक सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमताचे सादरीकरण करता येत नाही. तर या ठिकाणी नाही शब्द आहे, त्यामुळे ए विधान जे आहे ते बरोबर आहे परंतु आर जे त्याचं कारण आहे ते योग्य नाही. मग या ठिकाणी कोणतं ऑप्शन आहे, तर पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी बरोबर आहे. ए म्हणजेच कारण बरोबर आहे, विधान बरोबर आहे परंतु कारण त्या ठिकाणी चूक आहे. या प्रकारे पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5व्या इयत्तेतील मनजित शिक्षकांशी, मित्रांशी आणि एका 2 वर्षाच्या मुलासोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. इथपर्यंत सेंटेन्स लक्षात द्या. सामाजिक पर्यावरणात भाषा कशी वापरावी हे मनजितला नीट कळते. भाषेच्या संदर्भात असे मानणे म्हणजेच या ठिकाणी काय होईल, तर शिक्षकांशी जेव्हा तो संवाद साधतो तर त्याची भाषा जी असते ती वेगळी असते. म्हणजे ते बोलण्याचे जे काही प्रकार आहे तो वेगळा असतो. मित्रांशी बोलताना तो वेगळा व्यवहार त्या ठिकाणी बोलतो. त्याचप्रमाणे 2 वर्षाच्या मुलासोबत तो वेगळ्या प्रकारे बोलतो. म्हणजे एक प्रकारे भाषिक जे काही स्किल आहे ते त्याच्याजवळ आहे हे आपल्याला यामधून कळतं. मग यामध्ये कोणतं आहे पर्याय, भाषिक वर्तन, नैसर्गिकता, अर्थविन्यास की व्यवहार कुशलता. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे व्यवहार कुशलता. म्हणजेच काय, तर लहानांसोबत कसं बोलायचं किंवा मोठ्यांसोबत कसं प्रकारे बोलायचं, ह्या व्यवहार कुशलता त्याच्या वागण्यामध्ये ही कौशल्य त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी योग्य आहे. व्यवहार कुशलता त्याला आहे म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, एका आईच्या लक्षात येते की मुलगा काही वेळा अशा गोष्टी बोलतो ज्या तिने कधीही त्यांच्या भावंडाकडून किंवा मोठ्या माणसाकडून ऐकल्या नाहीत. ती बुचकळ्यात पडते. तिला असे वाटते की मुलाने कुटुंबातील आणि आजूबाजूच्या लोकांच्या अनुकरणातून भाषा आत्मसात केली आहे. तिला असे वाटणे म्हणजे बहुभाषिकता, देशीयता, वागणूक की पदबंध रचना. तर या ठिकाणी काय दिलेले आहे, ते एका आईच्या लक्षात येते की मुलगा काही वेळा अशा गोष्टी बोलतो ज्या तिने कधीही ऐकलेल्या नाही. मग ती दुसरी भाषा देखील असू शकते किंवा असे काही शब्द असू शकते जे काही दुसऱ्या भाषेतून आलेले आहेत. तर परंतु या ठिकाणी आपण आहे की आपल्याला कळेल की ती त्याच्या मोठ्या भावंडाकडून किंवा मोठ्या माणसाकडून ऐकलेलं नाहीत. म्हणजे ते काहीतरी वेगळे शब्द त्या ठिकाणी त्याचे उच्चारण करतो आहेत किंवा तिला ऐकायला येत आहेत. तर ती बुचकळ्यात पडते, ती गोंधळात त्या ठिकाणी पडते. मग तिला अशा प्रकारे तिला दुसऱ्यांच्या किंवा इतर कुटुंबाच्या असेल किंवा आजूबाजूच्या लोकांच्या जे काही अनुकरणातून ही काही भाषा आत्मसात केली आहे असे तिला वाटणे. म्हणजेच काय, तर वागणुकीतून, ठीक आहे, त्याच्या वागणुकीतून तिला अशा प्रकारे माहिती कळते की त्याच्या वागणुकीमुळे तो असा बोलतो, अशा भाषेचा वापर करतो, अशा शब्दांचा वापर करतो जो तिने कधी ऐकलेला नाही. म्हणून वागणूक हा शब्द किंवा हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. औपचारिक सूचनांचे वाचन करण्यापूर्वी कौशल्य ज्याच्यामुळे नंतरच्या टप्प्यावर इतर शैक्षणिक कुशलता आत्मसात करता येतात ते म्हणजे औपचारिक सूचनांचे वाचन. तर या ठिकाणी उदयमान साक्षरता, उदीयमान उपयोजना, उदयमान अभ्यासक्रम आणि उदयमान गुणधर्म या 4 पर्याय त्या ठिकाणी आहे. तर यामध्ये आहे की उदयमान साक्षरता. साक्षरता म्हणजेच काय, तर
त्याला लिहिता वाचता येणे हीच फक्त साक्षरता नसून त्या ठिकाणी उदयमान म्हणजे त्याच्याविषयी औपचारिक सूचनाचे वाचन करण्यापूर्वीचे कौशल्य. तर कोणताही क्रिया किंवा कोणतीही प्रक्रिया त्या ठिकाणी आपण करत असतो तर त्यावेळेस काही पेपर सोडत असताना किंवा कुठलंही कार्य करताना अगोदर काहीतरी औपचारिक सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात की तुम्ही या प्रकारे तुमचं कार्य आहे किंवा पेपर लिहिण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती या प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे असे त्या ठिकाणी औपचारिक सूचना दिलेल्या असतात. परंतु ते वाचन करण्यापूर्वीचे जे काही कौशल्य म्हणजे ते वाचण्यापूर्वीच त्यांना जे काही समजते की कशा प्रकारे किंवा याला वाचूनच आपण यालाच फॉलो केलं पाहिजे, या नियमांनाच आपण फॉलो केलं पाहिजे, ही जे स्किल त्यांना आत्मसात करता येतात ते म्हणजेच त्याला म्हणतात उदयमान साक्षरता. पुढचा प्रश्न आहे, एका आजींना पुस्तकातील गोष्टी आपल्या नातवंडांना वाचून दाखवणे आवडते. यातून मुलांना नवीन कल्पना सुचतात आणि पुस्तकाविषयी माहिती मिळते. नातवंडांनाही हा उपक्रम आवडतो. हा उपक्रम म्हणजे काय नेमकं? मग पहिला पर्याय आहे मोठ्याने वाचन, दुसरा आहे आदर्श वाचन, तिसरा आहे सहवाचन आणि चौथा आहे संवादात्मक वाचन. तर या ठिकाणी काय आहे तर एका आजींना पुस्तकातील गोष्टी आपल्या नातवंडांना वाचून दाखवणे आवडतं. वाचून दाखवणे हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे, वाचून दाखवणे. मग मोठ्याने वाचन, आदर्श वाचन, सहवाचन की संवादात्मक वाचन अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रकार आहे. तर या ठिकाणी आहे वाचून दाखवतं म्हणजेच काय तर एक प्रकारचा संवाद त्या ठिकाणी आजी त्या मुलांसोबत आपल्या नातवंडांसोबत साधत असते. म्हणून संवादात्मक वाचन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत भाषेतील मूलभूत घटक म्हणजेच अक्षर, स्वर शिकवले जातात? पुढे गेल्यावर स्वरांच्या मदतीने शब्द कसे तयार होतात हे शिकवले जाते. ही पद्धत म्हणजे संरचनात्मक पद्धती, अधोगामी पद्धती, ऊर्ध्वगामी पद्धती की समग्र भाषा पद्धती? तर या ठिकाणी ऑप्शन येईल. सुरुवातीला आपण समजून घेऊ की जे काही स्वर शिकवले जातात किंवा अक्षर शिकवले जातात आणि त्या पद्धतीने पुढे त्या स्वरांपासून अक्षर आणि अक्षरांपासून जे काही शब्द तयार केले जातात आणि शब्दापासून जशी वाक्यरचना होते म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तर ऊर्ध्वगामी पद्धत असे म्हणतो. अधोगामी पद्धत म्हणजे काय तर अगोदर नियम सांगणे आणि नंतर उदाहरण देणे, आणि ऊर्ध्वगामी म्हणजे अगोदर नियम आणि नंतर त्या ठिकाणी उदाहरण देणे. तर ऊर्ध्वगामी पद्धती त्या ठिकाणी योग्य आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, एक विधान आणि कारण दिलेले या प्रकारचे उदाहरण यापूर्वी देखील आपण बघितले, मागच्या व्हिडिओमध्ये देखील असे उदाहरण होते. फोनेटिक शब्दरचनेचा वापर केल्यामुळे अचूक स्पेलिंग लिहिण्याचा वेग मंदावतो. कारण दिलेले त्याला, लहान वयात मुले पारंपरिक स्पेलिंगच्या ऐवजी आपल्या परीने स्पेलिंग वापरतात तेव्हा अचूक स्पेलिंग लिहिण्याच्या त्यांच्या क्षमतेचा वेग मंदावत नाही. याचे अचूक कारण शोधा. तर फोनेटिक शब्दरचनेचा वापर केल्यामुळे अचूक स्पेलिंग लिहिण्याचा वेग मंदावतो. या ठिकाणी पर्याय आहे ए चूक आहे, परंतु आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. तिसरा आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि चौथा आहे ए बरोबर आहे पण आर चूक आहे. तर या ठिकाणी विधान आणि कारण याचा योग्य संबंध आपल्याला लक्षात आला पाहिजे. तर सगळ्यात प्रथम बघितलं तर फोनेटिक शब्दरचनेचा वापर केल्यामुळे अचूक स्पेलिंग लिहिण्याचा वेग मंदावतो, तर ही गोष्ट त्या ठिकाणी चुकीची आहे. अचूक स्पेलिंग लिहिण्याचा वेग मंदावत नाही. त्या उलट त्याला जर ती रचना जर कळाली तर अजून तो त्या ठिकाणी स्पीडली ती स्पेलिंग लिहू शकतो. त्यामुळे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे आणि आर जे आहे जे कारण तर ते योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा त्या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. एखादी नवीन भाषा शिकताना त्या भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे एखादा नवीन भाषा शिकताना त्या भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. तर यामध्ये आपल्याला कळेल की पर्याय आपण बघून घेऊ. तिथल्या तिथे चुका दुरुस्त करणे, मुलांनी वर्गात मोठ्याने वाचणे, वर्गात अधिकाधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम राबवणे, समुपदेशकाच्या मदतीने उपचार करणे आणि सराव करणे.
तर या ठिकाणी याचा योग्य पर्याय आहे वर्गात अधिकाधिक संभाषण घडेल अशा प्रकारे उपक्रम राबवणे. तर अधिकाधिक संभाषण का, तर मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त उच्चारण त्यांचं होईल आणि त्या अडचणीतून ते बाहेर पडेल. हाच योग्य मार्ग आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, 3ऱ्या इयत्तेची शिक्षिका वर्गात मुलांना नवीन शब्द सांगते. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून मुलांना नवीन शब्द चांगल्या प्रकारे सांगता येईल? शिक्षिकेने तो शब्द फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांना पाठ करावयास सांगणे. शिक्षिकेने त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगून त्या भाषेत त्याचा अर्थ सांगणे. शिक्षिकेने मुलांना त्या शब्दाची नेमकी परिभाषा सांगणे आणि तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरात येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे. तर यातून कोणता नवीन शब्द चांगल्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांना शिकता येईल? तर तो म्हणजे, आता सुरुवातीला जर फळ्यावर लिहून पाठ करण्यास सांगितलं तर सगळेच विद्यार्थी त्यासाठी तशा प्रकारे ती क्रिया करू शकणार नाही. पण पहिला ऑप्शन त्या ठिकाणी चूक आहे. दुसरा आहे, शिक्षिकेने त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द, जर विद्यार्थ्याला तोच शब्द कळाला नाही तर त्याचा विरुद्धार्थी शब्द समजून देखील त्याचा चांगल्या प्रकारे तो मुलगा शिकू शकत नाही किंवा सांगू शकणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 देखील चुकीचा आहे. तिसरा आहे, शिक्षिकेने मुलांना त्या शब्दाची नेमकी परिभाषा सांगणे. परिभाषा ही तिसरीचा विद्यार्थी त्या ठिकाणी जेवढं पाहिजे त्या प्रकारे सगळे विद्यार्थी त्याचा ती परिभाषा समजू शकणार नाही. आणि चौथं आहे की तो शब्द व्यावहारिक पातळीवर, व्यावहारिक म्हणजे आपण दैनंदिन जे काही बोलतो ती व्यावहारिक पातळीवर वापरात येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे. मग एखादा शब्द असेल तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा वापरतो त्या शब्दाचा अर्थ जर आपण त्या विद्यार्थ्याला त्या भाषेचा जर वापर केला किंवा तो शब्द जर सांगितला, जो शब्द त्याच्या परिचित आहे, तो दररोज व्यवहारामध्ये तो बोलतो, त्याच्याशी थोडासा जुळणारा जरी तो शब्द सांगितला तरी त्याच्या लवकर लक्षात येईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषा शिकणे हे एका अर्थाने कौशल्य आहे, आत्मसात करणे आहे, प्रक्रिया आहे की उत्पादन आहे? तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे कौशल्य आहे. भाषा शिकणे म्हणजे काय, एक प्रकारचं स्किल आहे, एक कौशल्य आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, कारण उर्वरित जे 15 प्रश्न आहे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. वाचनाचे प्रकार आणि वाचकांची कृती याची योग्य संगती शोधा. तर या ठिकाणी जोडी आपल्याला जुळवायची आहे. वाचनाचे प्रकार आणि वाचकांची कृती, अनुमान करणे. लेखक ज्या प्रकारे लिहितो त्या आधारे लेखकाची वैचारिकता समजणे. अगोदर आपण वाचनाचे प्रकार जे आहे जे काही आहे ते समजून घेऊ. अनुमान करणे, दृष्टिकोनाचा अनुमान लावणे, संदर्भाचा अर्थ लावणे आणि गहन वाचन, मजकुराची रचना समजून घेणे. आणि इकडे वाचकांची कृती आहे, लेखक ज्या प्रकारे लिहितो त्या आधारे लेखकाची वैचारिकता समजणे, मजकुरातील काही भागांचा अनोळखी शब्दांची ओळख करून घेण्यास वापर होणे, शीर्षक आणि परिच्छेदाच्या आधारे माहिती कशी देण्यात आली ते पाहणे, मजकुरात भाषा कशी वापरली यावर भर देणे, मजकूर कशाशी संबंधित आहे हे स्वतःला कळावे यासाठी शीर्षक आणि चित्रांचा आधार घेणे. तर या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे, आपल्याला या ठिकाणी पर्याय जोडावा लागेल. पर्याय क्रमांक 1 बघूया आपण. हे जे आहे जे काय येतं ते 4थ्या नंबरला त्या ठिकाणी जोडलेलं आहे. बघूया पहिला काय आहे, तर अनुमान करणे, मजकुराच्या भाषा कशी वापरल्या यावर भर देणे. तर हा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला चुकीचा वाटतोय. दुसरा आहे, पहिल्याचं आहे तर 5वं आहे. पहिलं म्हणजेच काय, तर अनुमान करणे, मजकूर कशाशी संबंधित आहे हे स्वतःला कळावे यासाठी शीर्षक आणि चित्रांचा आधार घेणे म्हणजेच अनुमान करणे. तर या ठिकाणी पहिलं जे आहे त्याचं 5वी जोडी त्या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच आपण पुढचं देखील बघूया. दुसऱ्याचं आहे बीचं, पहिलं दृष्टिकोनाचं अनुमान लावणे, लेखक ज्या प्रकारे लिहितो त्या आधारे लेखकाची वैचारिकता समजणे, म्हणजेच एक अनुमान लावणे आहे. दृष्टिकोनाचं म्हणजे लेखकाने जे काही लिहिलं असेल ते. तर यावरून आपण उत्तर शोधू शकतो की पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. म्हणजे पहिल्याचं जे आहे तर 5वा पर्याय आहे. त्यानंतर दुसऱ्याचा पहिला पर्याय, सी जे आहे त्याचा दुसरा पर्याय, डी आहे त्याचा 4था पर्याय आणि ई जे आहे तर त्याचा 3रा पर्याय योग्य आहे. तर या प्रकारे आपण 15 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना मदत होईल. याच प्रकारे पेपर 1 मधील जे काही 15 प्रश्न आहे ते बाकी आहे. सेट ए आहे आणि
पुढील जे काही 15 प्रश्न आहेत तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच उपलब्ध होतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.